नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आता लवकरच 2025 संपून 2026 सुरू होत आहे. 31 डिसेंबर बुधवारी आहे आणि 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे. 31 डिसेंबरला बरेच जण पार्टी करतात. रात्री 12 वाजेपर्यंत आपण जागरण करतच असतो आणि 12 वाजता नवीन वर्षाचं स्वागत करत असतो. 12 वाजून गेल्यानंतर आपण सर्वांना हॅपी न्यू इयर म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना देत असतो. या पद्धतीने तर सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करतच असतात. परंतु काहीतरी आध्यात्मिक पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आपल्याला यावर्षी नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे. 2025 मधील ज्या काही आपल्या वाईट सवयी आहेत त्या आपल्याला 31 डिसेंबरच्या दिवशी संकल्प करून सोडून द्यायच्या आहेत आणि जिद्दीने, नव्या उमेदीने आणि विश्वासाने नवीन वर्षात पदार्पण करायचं आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता खूप फटाके फोडले जातात. मांसाहार केला जातो. रात्री अपरात्री तळलेले पदार्थ खाल्ले जातात. हॉटेलचे पदार्थ खाल्ले जातात. खरंच हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का? तुम्ही स्वतःलाच विचारा. यावर्षी आपल्याला नवीन पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर साजरी करायची आहे. यावर्षी आपण नवीन वर्षाचे स्वागत स्वामी सेवेने करूयात. तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता त्यांच्या सेवेने तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करा. नवीन वर्ष खरंच तुम्हाला खूप सुख आणि समृद्धीने भरलेले मिळेल. 31 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता सामूहिक सेवा स्वामी केंद्रामध्ये होते. त्या ठिकाणी तुम्ही शक्य असल्यास जाऊ शकता किंवा शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या घरात स्वामी सेवा करू शकता. ज्यांना स्वामी सेवा करण्याची खूप दिवसापासून, खूप मनापासून इच्छा आहे, परंतु स्वामी सेवेची सुरुवातच होत नाही, आता करू, नंतर करू असं चाललं आहे, त्यांच्यासाठी हा मुहूर्त सगळ्यात उत्तम आहे. कारण नवीन वर्षाच्या 2026च्या पहिल्याच दिवशी गुरुवार येत आहे आणि स्वामी सेवेसाठी गुरुवार हा खूपच महत्त्वाचा आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी आपल्याला खूप स्वामी सेवा करायची आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत आपल्याला स्वामी सेवेनेच करायचं आहे. स्वामी सेवेमध्ये तुम्हाला ज्या सेवा आवडतात त्या तुम्ही करू शकता. सगळ्यात सोपं नामजप तुम्ही करू शकता. ज्यांना कोणाला मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, त्यांनी तर नामस्मरणच करायचं आहे. दुसरी सेवा ते करू शकत नाही. तुमची जर सेवा करण्याची इच्छा असेल तर स्वामी तुमच्याकडून सेवा नक्कीच करून घेतील. कारण करता करविता शेवटी स्वामी महाराजच आहेत. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या सेवा करायच्या असतील, समजा तारक मंत्र म्हणायचा असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. स्वामी चरित्र सारामृत तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला जी सेवा करायची असेल, जी शक्य असेल ती तुम्ही करू शकता. रात्री पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण करू शकता. तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता त्या देवतेची सेवा तुम्ही करा. या नवीन वर्षानिमित्त एक संकल्प करा की स्वामी महाराज, मी कितीही अडचणी आल्या, दुःख आले, संकट आले तरी मी तुमची सेवा सोडणार नाही. एकच ध्यास ठेवा की मी स्वामी सेवा करणार आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी सर्व स्वामी सेवेकऱ्यांना ठीक 11 वाजता नामस्मरण सुरू करायचे आहे. ज्यांच्याकडे जपमाळ आहे त्यांनी जपमाळेवर नामस्मरण करावे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी असेच नामस्मरण करावे. 12 वाजेपर्यंत जेवढं नामस्मरण होईल तेवढं तुम्ही करावं. मोजण्याचीही आवश्यकता नाही. आणि ठीक 12 वाजता आपल्याला आपल्या महाराजांच्या नावाचा गजर करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. ठीक 12 वाजले की फटाके फोडणाऱ्यांनो लक्षात घ्या की ते फटाके आपण खर्च करून फोडतो आणि शेवटी ते आपल्याच आरोग्याला धोकादायक आहे. 1 रुपयाही खर्च न करता आपण ही सेवा करू शकतो. मग काय हरकत आहे? जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा घरातील वातावरण अगदी प्रसन्न होतं. घरात सुख शांती मिळते. आनंदी आनंद वाटतो. आपल्याला आनंदच हवा आहे, दुसरं काय पाहिजे? पैशाने सगळंच काही विकत घेता येत नाही.
आणि स्वामी सेवेमध्ये जे काही आपल्याला सुख शांती मिळते ते आपल्याला भौतिक साधनांमधून कधीच मिळू शकत नाही. भौतिक साधने, सुखसुविधा हेही महत्त्वाचं आहेच, परंतु त्याच्या जोडीला स्वामी सेवा देखील केलीच पाहिजे, तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. 2025मध्ये माझ्याकडून जी काही सेवा झाली आहे त्यापेक्षाही जास्त सेवा स्वामी महाराज माझ्याकडून 2026मध्ये करून घ्या अशी प्रार्थना तुम्ही स्वामीचरणी करा आणि नवीन वर्षाची सुरुवात करा. जर तुम्हाला एखाद्याबद्दल द्वेष असेल, राग असेल तर ते तुम्ही सोडून द्या आणि नव्याने सुरुवात करा. त्यांना माफ करा, कारण जेव्हा आपण एखाद्याबद्दल डोक्यात राग धरून बसतो त्याचा त्रास आपल्या स्वतःलाच होत असतो. त्यामुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला हे एक काम करायचे आहे. अशा प्रकारे आध्यात्मिक पद्धतीने आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे. तुम्हाला जर मी दिलेली ही सर्व माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.